डीआयजी शहाजी उमाप यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई, 2 कोटींचा मुद्देमाल जप्त. नांदेड जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त धक्का दिला आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत अवघ्या एका रात्रीत 2,02,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री 12:30 सुमारास माळाकोळी खेडकरवाडी रस्त्यावर भारत बेज कंपनीचा एक हायवा अवैध रेती वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीनं कारवाई करत पोलिसांनी हा हायवा पकडला. तपासणी दरम्यान सुमारे 5 ब्रास रेती वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. अंदाजे 20,25,000 रुपये किमतीचा हायवा जप्त करून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नांदेड ग्रामीण हद्दीतील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याचे समोर आले. यावर पोलिसांच्या विशेष पथकानं रात्री 2 वाजता मार्कंडेश्वर महादेव मंदिराजवळ धडक कारवाई केली. या कारवाईत टाटा सिंगना कंपनीचे 4 हायवा, 1 जेसीबी मशीन, रेती उपसण्याची इंजिन, ताडपत्र्या, सुमारे 60 ब्रास रेती व इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईची चाहूल लागताच संबंधित आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. या उल्लेखनीय कारवाईत सहभागी असलेल्या अधिकारी व अंमलदारांचे डीआयजी शहाजी उमाप यांनी 10,000 रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन विशेष कौतुक केले. गुटखा जुगारानंतर आता रेती माफियांवर झालेल्या या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरोधात झिरो टॉलरन्स धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू असल्याचा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नागरिकांनीही अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.